आज मी बनवतेय लहानपणीची सगळ्यांची आवडती अशी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी। मला वाटतंय 25 पैशाला एक अशी मिळायची त्यावेळेस। जबरदस्त चव होती, मला पण ही प्रचंड आवडत होती आणि बनवायला एवढी सोपी आहे, कोणीही बनवू शकेल घरीच असलेल्या साहित्यात। बाहेरून काहीही आणायचं नाहीये। इथे मी मैदा घेतलाय 1.5 कप, एकाच वाटीच्या प्रमाणाने साहित्य घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1.5 कप मैदा घ्यायचा आहे। मैदा अगोदर तुम्ही चाळून घेऊ शकता जर बरेच दिवसाचा असेल तर। फक्त 3 साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते। यामध्ये ना पनीर, खवा, रवा, मिल्क पावडर असं काहीही यामध्ये मी वापरलेलं नाहीये, ना दूध देखील वापरलंय। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हा 1.5 कप मैदा घालायचा आहे आणि मैदा लो हीटवरती यामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। हीच काही ती मेन प्रोसेस आहे या बर्फीची, बाकी खूप काही किचकट प्रोसेस नाही आहे। सणासुदीचे दिवस आहेत आणि पटकन काहीतरी तुम्हाला गोड बनवायचं आहे किंवा बर्फी बनवायची आहे, ही बनवू शकता। जबरदस्त अशी होते आणि पटकन होते। यामध्ये पाक वगैरे बनवत नाही आहे आपण, त्यामुळे बनवायला अवघड नाही आहे, सोपी आहे। मैदा घातल्या घातल्या थोडासा परतून घेतला की तो लगेचच तुपामध्ये मिक्स होत नाही। थोडासा आत्ता पांढरट दिसतोय, पण जसजसं हे भाजत जाईल तसतसं त्यातलं तूप आहे ते रिलीज होतं, या पिठाला छान अशी शाईन येते। पूर्णपणे हा मैदा आपल्याला लो हीटवरती भाजून घ्यायचा आहे। जवळपास याला 8 ते 10 मिनिटे लागतात, अजिबात मोठा गॅस करायचा नाही। मैदा भाजतोय तोपर्यंत पटकन मी इथे पिठी साखर बनवून घेते। यासाठी आपल्याला पिठी साखर पाहिजे। साखर मी मिक्सरच्या भांड्यात घातली आणि ती फिरवून घेतली। हे जास्त वेळ सोडायचं नाही, लगेचच खालून लागू शकतं पीठ। हे चांगलं आपल्याला हा मैदा लगेचच भाजून घ्यायचा आहे, सोडून द्यायचा नाही जास्त वेळासाठी। जवळपास 7 ते 8 मिनिटे हा मी मैदा भाजून घेतला आणि याचा रंग बघू शकताय पहिल्यापेक्षा बदललाय आणि याला जे तूप सुटायला लागलंय, इथे पाहताय तुम्ही, याला शाईन आली आहे। याच्यापासून तूप वेगळं होतंय, म्हणजे हे चांगलं भाजलं गेलंय। आता हे मी बाहेर काढून थोडं थंड करून घेते, कोमट करून घेते। खूप गार करायचं नाहीये, हाताला सोसेल असं असेल तेव्हा यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे। 1.5 कप मैदा आहे, त्यासाठी मी पाऊण कप पिठी साखर घालते, म्हणजे जेवढा मैदा आहे त्याच्या निम्मी आपल्याला पिठी साखर यामध्ये घालायची। आता हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेते। आपण बेसनच्या लाडूसाठी कसं करतो अगदी तसंच। हे थोडं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये मी वेलची पूड घालते। अर्धा छोटा चमचा वेलची पूड घालायची आहे, सुरुवातीला मी घालायचे विसरले। हे मिक्स करत असताना लक्षात आल्यानंतर मग मी घातली आहे। पिठी साखर या मैद्यामध्ये चांगली मिक्स झाल्यानंतर इथे मी एक डबा घेतलाय, यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे। या डब्याला मी तूप लावून घेतलंय। आता यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचंय। हाताने मी ते थोडंसं दाबून घेते। अशा पद्धतीचा कुठलाही घरामध्ये डबा असेल तर त्याला तुम्ही तूप लावून अशा पद्धतीने त्यामध्ये बर्फी सेट करून घेऊ शकता। या पद्धतीने मी ते सगळं दाबून दाबून त्यामध्ये सेट करून घेतलेलं आहे। आता हे सेट होण्यासाठी, बर्फी सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे मी ते फ्रीजमध्ये ठेवली होती। 15-20 मिनिटानंतर मी ती बाहेर काढली। आता मी ती तुम्हाला कापून दाखवते। डब्यामध्ये असल्यामुळे थोडीशी सुरीने कापायला थोडी अवघड जाते मला, पण काहीच हरकत नाही, अगदी व्यवस्थित अशी निघते बर्फी। बघितलं ना, बनवायला एवढी सोपी आहे आणि तोंडात टाकताच विरघळते। नक्की बनवून बघा, जबरदस्त लागते। कशी वाटली ही तुम्हाला झटपट होणारी मैद्याची बर्फी, मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।